वरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी असेल आणि आज निश्चितच मी या ठिकाणी तुमची रजा घेतोय. भेटूया पुन्हा उद्या याच टायमाला याच वेळेत. धन्यवाद. हॅलो. तर मनापासून धन्यवाद कृष्ण भावर सर. एक सुंदर आवाज. कृष्णा भोवरे सर मनापासून धन्यवाद. मितांश साऊंड अँड डेकोरेटर्स मंडप डेकोरेट सर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं आज त्या ठिकाणी जॉईंट आहेत. शाहीद आपण कुठे असेल इथे यायचं शाहीद. शाहीद स्कोरिंगसाठी आपण लगेच यायचं इकडे. तर जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करूया. थोडंसं लंच झालेलं आहे, जेवण झालं. हॉटेल दरबार मुबीन भाई यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. मित्रांनो, चांगलं चविष्ट मांसाहारी जेवण जर पाहिजे असेल तर जरूर आपण हॉटेल दरबारला भेट द्या. मुबीन भाई यांचं प्रेम नेहमीच असते या मैदानावरती आल्यानंतर. त्यांचं मनापासून धन्यवाद. तर या ठिकाणी आणखीन एक क्रिकेटच्या दुनियातील पॅकर म्हणून आणि ऑफिशियल मेंबर सलमानजी नझे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. अनेक मोठे मोठे संघ त्यांच्या नावाने केले. KPL मध्ये नेहमीच त्यांनी आपलं नाव उंचावलं. ते आमचे सलमानजी नझे या ठिकाणी आहेत. सुफियान KCC नेलकडून पहिलं षटक. बबलू दादा नझे यांच्यासाठी पहिला चेंडू. पहिला चेंडू उचललाय. चांगला फटका, चांगला फटका. पहिल्या चेंडूवरती बबलू दादा यांच्या बॅटमधून आला चौका. ती ओपनिंग केली या इनिंगची बबलू नझे यांनी चौकाराने. सुफियानचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पाहिला गेला अफलातून फटका. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करू जरूर दणका. चेंडू पाठवला सीमारेषेजवळ. 1 बाउंड चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. चौकार. थँक्यू. तर 2 चौकार झालेत. बाबा सरकार यांच्याकडून अजून तिसरा चौकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान रविदादा अर्थात आमचे अजय देवगण या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून धन्यवाद. इथे दूरवर फेकला चेंडू. सरळ आपण पाहिलं गेला. समोरून चेंडू गेला. आपण पाहिलं गेलं. शेखर आढाव ही मॅचचा आनंद घेतो. रविदादा आमचा खूप लाडका क्षेत्ररक्षक आहे आणि जेव्हा मैदानात जातो तो केस पहिले फिरवतो. सेम अजय देवगणसारखी. इथे चांगला चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतो जोरदार अपील करण्यात आलेली आहे. पहिल्या 3 चेंडू आपण पाहिलं गेलं.
या दरम्यान पाहतोय A1 जोडीमधले आमचे इम्रानभाई यांचे भाऊजी जिशान शेख या ठिकाणी उपस्थित झाले मोहोचेवाडीवरून. मी जिशानभाईला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या दरम्यान पाहिलं गेलं चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू झालेत, धावसंख्या 8, लगातार 2 चौकार आले, त्यानंतर लगातार 3 डॉट चेंडू. कमबॅक सुफियानचा आपण पाहतो या ठिकाणी. KCC नेरल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक स्पर्धा ही ममदापूरच्या मैदानावरती झाली. डेची अफलातून स्पर्धा होती. सुफियान तयार, गोलंदाजी मार्क वरती, पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर टू विकेट मारा बबलूसाठी. इथे उडवला चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, अफलातून फटका, चेंडू जातो सीमारेषा पार. बबलूदा मजे यांच्या बॅटमधून आला षटकार. सात समुंदर पार नाही तर बॉर्डर लाईनच्या पार जरूर चेंडू आला ह्या षटकारासाठी. अफलातून फटका, 2 चौकार पहिल्या 2 चेंडूवरती होते. 3 चेंडू डॉट केल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती षटकाराला बबलूची ताकद दाखवली बबलूने मैदानावरती. षटकाराने धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 14, पॉवर प्लेचं पहिलं षटक 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. सुरेख सुरुवात. नवीन गोलंदाज अरबाज. गोलंदाज तयार. अरबाज इनसाइड एज पाहिले, एसटीच्या पाठीमागे आपण पाहिलं गेलं, एसटी रक्षक पाहिलं गेलं पाठीमागे आपण पाहतोय शहबाज. नेरल बोमिल आली अर्थात KCC नेरल. अफलातून सगळं तयार झालाय कारण प्रत्येक खेळाडूला खेळायची इच्छा असते आणि हा सुफियान, शहबाज, अरबाज यांनी बनवलेला संघ. इथे उडवला चेंडूला, टायमिंग परफेक्ट आणि चेंडू आउट ऑफ पार्क, बिग हिट. च्या स्वरूपात पहिला झटका या ठिकाणी पाहिला गेला. नवीन फलंदाज मैदानावरती अफजल, केतन म्हात्रेचा जबरी फॅन म्हणून ज्याला पाहिलं जात आहे तो अफजल. अरफाचा पुन्हा चेंडू, अरबाजने टाकला चेंडू, ब्लॉकआउट चेंडू होता. एक धाव या ठिकाणी पाहतोय, टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगल रोटेट झाली, सिंगलने धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. 4 चेंडू झाले पहिल्या षटकामध्ये, 14 धावा. आत्तापर्यंत 4 चेंडू 7 धावा. एक षटकार जरूर पाहिला होता आपण शोएबच्या बॅटमधून. बऱ्याच दिवसानंतर शोएब आपण पाहतो मैदानावरती त्या पद्धतीने दिसला होता. षटकार शोएबची जी ताकद आहे ती ताकद दिसली होती. 5वा चेंडू
वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी आपण पाहतोय. एक्स्ट्रा धावेने स्कोरकडे या ठिकाणी अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्या दरम्यान तात्या खऱ्या पूजापाठ करून जरूर या ठिकाणी उपस्थित झालेत. देवेंद्र दादा आमचे त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि त्यासोबत स्माइल बॉय अर्थात जिगर जिगर म्हटलं गेलं तर अजय देवगण त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर माननीय रेहानजी बाल्टे साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकला 2000, त्याच पद्धतीने षटकार हॅट्रिकसाठी 2000 असतील या मॅचसाठी हा पारितोषिक लागले. एक चांगले क्रिकेटर आहेत ते स्वतःही. शेवटचा चेंडू अरबाजचा हा शेवटचा चेंडू पाहतोय. इथे दूरवर टाकला. पुन्हा एकदा दूरवर फेकला. बॅट्समन पासून दूर ठेवलं गेलं. डॉट चेंडू झाला. दोन्ही पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 11.50च्या सरासरीने 23 धावा. चांगली सुरुवात आहे. जरी शोएब सारखा फलंदाज बाद झाला असेल पण या इनिंगला चांगल्या प्रकारे सुरुवात केली. बबलू दादा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अफजल त्याला साथ देतोय. ही जोडी खूप महत्वाची असेल. उर्वरित 3 षटकं आहेत. किती धावा होतील जरूर वेळ घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायचे. टाइम काउंट केला जातो इथे. आपण वेळ घ्यायचा नाही. बॅट्समनलाही लक्षात ठेवा बॅटिंग झाल्यानंतर एखादा बॅट्समन आउट झाल्यानंतर आपला बॅट्समन तयार पाहिजे. वेळ घ्यायचा नाही. मंदरबाई जेवढे दोस्ती दुनियातली गाणी असतील ना तुझ्याकडे जेवढी दोस्ती दुनियातली गाणी या A1 जोडीसाठी लाव. ही दोस्ती तुटायची नाही. धन्यवाद. धडाकेबाज पिक्चर मधली गाणी लाव दादा मजा येईल. जिशान शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आणि विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इम्रान भाई यांचे भाऊजी सुडे खडे 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 लगावलेला टोला. हा भीमडोला 6 धावेसाठी आलाय. महत्वपूर्ण या इनिंग मध्ये षटकार. मिजान भाई यांच्याकडून आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे दूरवर ठेवला गेला. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड होतोय 30 या आकड्यावरती. सलमान भाई नझे रजनी स्पर्धा असू दे डे नाईटची स्पर्धा असू दे अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळायचा. सध्या थोडे क्रिकेट पासून दूरवर आहेत. येणाऱ्या KPLच्या स्पर्धेमध्ये कर्जत प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा स्थायिक होतील. आमचे नेवालीवरून मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे. योगेश खास करून आपण आमंत्रित केले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. तिसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा ओरपी चेंडू आहे. समोर चेंडू आहे. शतरक्षक पोचला नाहीये तिथपर्यंत. अंदाज आखता आला नाहीये. 2 धाव अफजलच्या खात्यामध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अफजल जरूर करतोय. थांबवलंय बबलूने. थांबवलंय. पाठीमागे पाठवलंय सुरक्षित त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा या ठिकाणी घेण्यात येते. 2 धावेने स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. फुल्लेचा चेंडू. नाव देखा ना ताव देखा सिर्फ देखा बेफान घाव देखा बेहतरीन
नाटकर. ओके, काय फटका होता, देखना फटका. बॅटच्या रगाडमध्ये आला आणि चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. बेहतरीन षटकार. 500 रुपये आले. देखना फटका होता, सुंदर फटका. मिजानबाई, उद्या अफजलला सुट्टी. 500 रुपये आले. अजून मारलं तर अजून 500, म्हणजे मिजानबाईचे 500, नाटबाईचे 500, 1000 तर झाले. 3 लगावले तर आमचे रेहनबाई यांच्याकडून येतील. हा, बॉल पोचवायचे मैदानात. हा, खुरमबाई खुश आहे यार. रजनी स्पर्धा, नाईटची स्पर्धा आणि खुरमबाई खुश नाही असं कधी होत नाहीये. हा, तर बॉल पोचवायचा मैदानात. बॉल लगेच. अक्षय मात्रे, लड्डू मन में फुटा. असं वाटतं ना स्पर्धेमध्ये कुठेतरी ही स्पर्धा लेट असते म्हणजे आपणही खेळलो असतो. 38 धावा झालेत. 38, 4 चेंडू झालेत. तेवढेच सेफ. मॅच संपल्यानंतर ना कमी होणार ना वाढणार, आहे तेवढेच राहणार. 38 धावा झालेत. एक फलंदाज बाद. शोएबच्या स्वरूपात एक पहिला झटका होता. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. सर्वांसाठी सेम असतील, त्याच्यामुळे प्रत्येकाने लक्ष ठेवायचं जे नियम दिलेले आहेत. सर्वांसाठी सेम असतील, त्याच्यामुळे प्रत्येकाने लक्ष ठेवायचं जे नियम दिलेले आहेत ते सर्वांसाठी सेम असतील. तर या ठिकाणी आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस आमचे जवळचे मित्र महेशजी राठोड या ठिकाणी उपस्थित आहेत. चौकार या ठिकाणी आले बघा. महेशजी राठोड सारख्या दमदार व्यक्तिमत्वाचं नाव घेतलं आणि इथे 4 धावा धावफलकावरती जोडल्या. या आपण व्यासपीठावरती जिशान शेख मोहचवाडी. जिशान भाई आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. इम्रान भाई शेख यांचे भाऊजी या ठिकाणी उपस्थित. जिशान भाई या आपण व्यासपीठावरती. वसीफ गोलंदाजी मार्कवरती. अपील तर सुरेखे या ठिकाणी पाहतो आपण. डॉट चेंडू फेवरेट शॉट आहे आणि ते फेवरेट शॉटसाठी जरूर बबलू आता त्या ठिकाणी गेला आहे. डॉक्टर शाहिद त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज राहील आहे. जसं तुम्ही नाव सांगाल 12वा प्लेअर तसं आम्ही घेणार. हा सलमान भाई, जे तुम्ही सांगाल ते नाव घेणार आम्ही. 12वा प्लेअर सांगेल ते नाव घेणार आम्ही.
पहिला डॉट चेंडू, चौथं षटक प्रगतीपथावरती, धावसंख्या 42 या आकड्यावरती आहे. चांगला फटका आपण पाहतो. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, षटरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, घातक प्रयत्न आहे हा. आणि ते फलंदाज चितेकेश चपलाईने धावला. अफजल काय धावतोय, अफलातून बिटवीन रन विकेट पाहिलं गेले दोघांमध्ये. त्या 2 धावा पूर्ण झाल्यात. इम्रान भाई, भरतजी मेहरा साहेब यांचा आशीर्वाद त्याच्या डोक्यावरती. आम्ही स्वतःहून पाहिलं गेलंय, नेहमीच कॉन्टॅक्ट मध्ये असलेले हे व्यक्तिमत्व. इथे डॉट चेंडू, कुठे गडबड झाली का एसटीच्या पाठीमागे. शतरक्षक ज्या ठिकाणी आवाज करत होते, गोलंदाजी डोक्यावरती हात मारलं, कुठं गोंधळ झालं का. 3 चेंडू झालेत, 0-2-0 अशा 3 चेंडू मध्ये 2 धावा. यानंतर बिग फाईट असेल. दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत त्यांनी अगोदर येऊन या ठिकाणी थांबायचे. अप्पर एज चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. बबलूच्या बॅटमधून आणखीन एक दमदार शॉट, 4 धावेसाठी आलाय चौकार. आज जर जिशान 11 मोहाचीवाडी, आपल्या इजान 11 मोहाचीवाडी, जिशानबाई यांचा संघ जर आज क्वालिफाय होतो तर त्यांना 25,000 रुपये असतील. गोवा ट्रिप ज्यांची जाणार आहे त्यासाठी 25,000 रुपये असतील. पण ते जर क्वालिफाय झाले तर त्यांना हा पारितोषिक असेल 11 जोडी. इम्रान भाई यांच्याकडून हा पारितोषिक देण्यात येईल. चांगला फटका, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे झेल ड्रॉप झाले जरूर. चांगलं शतरक्षक म्हटलं जाईल. तिथं खालून होतं थोडं. सिकंदर त्या ठिकाणी होता. चांगलं शतरक्षण. 49 धावा झालेत. आतापर्यंत हायेस्ट स्कोर असेल या मैदानाचा. 49. इथे विकेट शेवटच्या चेंडूवरती राहीलने थोडी राहत दिली आहे या केसीसी नेरल संघाला. विकेट अफजलच्या स्वरूपात झटका देण्यात आला. 2 फलंदाज बाद, 3 षटकात. धन्यवाद. शेवाच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. शेवटचं अंतिम षटक असेल, त्यानंतर टॉस केला जाईल. वैष्णवी कंस्ट्रक्शन अंथट वरेडी आणि इजान 11 मोहाचीवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन येऊन थांबायचे. इथे आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला होता. एक्स्ट्रा धाव आपण पाहतो बाईच्या स्वरूपात या ठिकाणी घेतली जाईल. इथे पाहतो खूप दूरवर होता चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वलण घेतात. वाईट चेंडू वरती आलेल्या 4 धावा, अर्थात वाईटच्या या 5 धावा इथे मोजल्या जातील.
अल्ताफजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अल्ताफजी नजे साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मिजानभाई नजे यांचे एकदम जवळचे मित्र, या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे फलंदाज बाद होतोय, पंचांनी बोट उंच केलं गेलंय, समोर सापडला. सुंदर फटका आपण या ठिकाणी पाहतोय. बघा, बबलूच्या पॅटला बॉल चांगला येतो, पण तरी बबलूने सालीमला संधी दिली. कारण धाव घेणं खूप महत्वाचं, एक एक धावची खूप महत्वाची आहे. रोशन डायरे अँड कंपनी या ठिकाणी पोहोचले, मनापासून धन्यवाद. एकसष्ट धावा झाले, हाय स्कोर आपण पाहतोय आजच्या रात्रीचा, आत्तावरचा हाय स्कोर. पुन्हा एकदा सालीमच्या बॅट मधून चेंडू निघालाय, जाऊन पोहोचलाय सीमारेषे पलीकडे. नानबा यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपये सालीमसाठी. एन्जॉय करा, एन्जॉय खालूनच होतो दादा, एन्जॉय खालून होतो. मी खोटं सांगत नाही, माईक वरती बोलायला कधी कधी मी खालीच जातो. खरं एन्जॉय खाली आहे, व्यासपीठावरती बसून फक्त बघायला भेटत आहे. एन्जॉयमेंट करायचं तर खाली. हा, थोडासा गरम होतो वातावरण. सालीम 3 चेंडू 12 धावा, अफलातून फटकेबाजी, 300च्या स्ट्राईक रेटने, 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. कालवा टप्प्याचा चेंडू, पुन्हा बॅक टू बॉलर चेंडू होता, अडवता आला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिकंदर चेंडू उचलणार, फेकणार आणि ते या 2 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 69 असेल केसीसी नेरल संघाला. यानंतर होईल टॉस. वैष्णवी कंट्रोशन अंतट वरेडी विपक्ष इजान 11 मोहचेवाडी, या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. जे पाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ममदापूर तंटामुक्त अध्यक्ष, त्यांना विनंती होतो रेहानजी या आपल्या शुभासे टॉस केला जाईल. वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतर्गत वरेडी विपक्ष इजान 11 महचवाडी. धन्यवाद या ना पाहिजे ना, जा ऊपर बैठो. आणि बघा, भुतोलीच्या एखाद्या प्लेयरने जे इनर दिले दामतच्या मुलाकडे, त्यांनी सुफियान यांच्याकडे ते आणून द्यायचे. तर जरूर आपण पाहतोय टॉस केला जातोय.
टॉस या ठिकाणी केला जातो. आपण पाहतो वैष्णवी कन्स्ट्रक्शन विजय आणि किशनभाई, खरंच आपली घरची स्पर्धा आहे आणि ह्या घरच्या स्पर्धेमध्ये जरूर आपण टॉस या ठिकाणी होतोय. मी रेहानजी पाटील सरांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जिंकलाय तो दिशानभाई, जरूर आपला डिसिजन द्या. जय रेहानजी, जरूर आपण मॅच सुरू होण्यापूर्वी विनंती करेल, A1 जोडीसाठी तुमच्याकडून शुभेच्छा पाहिजेत मला खरंच या स्पर्धेविषयी. कारण बोलणं खूप गरजेचं आहे, कारण आता तुम्ही खूप मोठी लढाई लढता आणि सध्या कार्यरत आहात सामाजिक क्षेत्रामध्ये. काय म्हणाला, क्रिकेटच्या क्षेत्रामधलं तुम्हाला भरपूर अनुभव आहे. हे A1 जोडीसाठी काय शुभेच्छा असतील तुमच्याकडून? आपल्या तालुक्यातली पहिली टुर्नामेंट आहे, नाईट टुर्नामेंट. त्यासाठी ही आपल्या दामत गावामध्ये ठेवलेली टुर्नामेंट आहे. त्याची दोन्ही A1 जोडी मिजानभाई आणि दोन्ही भावांनी चांगला आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल दोन्ही भावांना मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. कसं वाटतं, पहिली रजनी कर्जत तालुक्यातली वर्गोत्सव प्रेक्षक वर्ग, काय सांगाल तुम्ही या खेळाडूंना कशा प्रकारे तुम्ही या शुभेच्छा देणार? सर्व खेळाडूंना, सगळे आपले कर्जत तालुक्यातले टीम आहेत, सर्वांना आपल्या मनापासून शुभेच्छा आहेत. चांगला खेळा आणि चांगला गेम दाखवा. जरूर येणाऱ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा रेहानजी बाटे मैदानात दिसतील आम्हाला आणि ममदापूर संघ जरूर दिसेल आणि त्या ममदापूर संघाला रेहान पाटे सर सपोर्ट करतील जरूर आणि रेहान सरांना पुन्हा शुभेच्छा असतील. आणि आज इजान 11 महाचवाडी संघ हा खेळतोय, जरूर त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. आणि जर क्वालिफाय झाले इजान 11 महाचवाडी संघ आज, तर गोव्यासाठी 25,000 फिक्स आहेत तुमच्याकडे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ना, आपण इकडे यायचे. कॅप्टन या आणि दिशान 11 आपला डिसिजन द्या. क्षेत्ररक्षण आहे दिशान 11 संघाचं. जरूर मी बाबा सरकारला विनंती करतो, या आपल्या शुभ असते कर्जत टेनिस क्रिकेटमधले अफलातून व्यक्तिमत्व सलमानजी नजे सर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. चला, मॅचला झाली आहे सुरुवात. दुसरं सत्र आपल्या समोर आहे. A1 जोडी चषक 2025 मधील ही तिसरी मॅच आजच्या रात्रीतील. आणि तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली सालीम 11 दामट टीमनं. धावा बनवल्या तर तब्बल 69 आणि 70 धावसंख्येचं टार्गेट. मग आता प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय की कोण म्हणतं पहिल्या 2 मॅच मध्ये धावा होत नाही या मैदानावरती. ते दाखवलं दामतकरांनी. आमच्याच मैदानावरती दादागिरी आमचीच चालेल. त्यांनीच मात्र मोठी धावसंख्या रचली आहे, परंतु इथे फिल्डिंग खराब. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. पहिला गोलंदाज, पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहताय बुमराह गोलंदाजी मार्कवरती आलाय. आतिश त्याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन. समोर जर पाहायला गेलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते राहिल आणि सुफियान. स्ट्रायकिंग एंड वरती सुफियान आपल्याला पाहायला मिळतो, सॉरी राहिल. आणखीन एक चांगला बॉल, वेगवान तेज सर्रार वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते.
बुम बुम बुमराह याच्याकडून जबरदस्त गोलंदाजी माकवती करत असताना 70 धावसंख्येचा टार्गेट आहे. टार्गेट जरी मोठा असेल तरी देखील गोलंदाजी देखील आम्हाला चांगलीच करायची आहे आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये इतकं जबरदस्त वेगवान गोलंदाजी करतोय की बॅटरला इथून मात्र त्यानं थांबवलाय. हो 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 यावेळी ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. पंचांकडे अपील पंच सांगतायत की खाली खऱ्या अर्थानं बॉल टप्पा घेत पुढे निघाला. तोसिफजी नजे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. A1 जोडी चषक 2025 मध्ये प्रत्येक मान्यवरावरती बारकाईनं लक्ष दिलं जातं. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येकाला या व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जातं आणि प्रत्येक जणाला मी विनंती करेन की आपण या आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हो हो यावेळी शॉर्ट बॉल होता. बॅटची कडा घेऊन पाठीमागे गेला. त्या ठिकाणी आपण पाहताय सेफ फिल्डिंग करतायत शॉर्ट थर्डमॅन मध्ये आणि तिथून एक धाव फलकामध्ये ऍड होईल. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक ओव्हरमध्ये धावा आल्यात KCC नेरळ टीमच्या त्या अवघ्या तीन धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला जास्त वेळ नका घेऊ. साळी मिळेवन दामट टीम प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मिटिंग नको आहे. आपले गोलंदाज ठराविक आहेत. आपल्याला कोणाला गोलंदाजी द्यायची ते तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी प्रत्येक जणांनी एकत्रित येणं हे गरजेचं नाही आहे. बाकीच्यांनी लगेच आपल्या पोझिशन घ्या फिल्डिंगसाठी. आता मात्र 3 फिल्डर हे तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर दिसतील पेट्रोलिंग करत असताना. एक डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळतोय. एक अगदी लॉंग ऑन मध्ये एक लॉंग ऑफ मध्ये एक लॉंग वाईडिश लॉंग ऑनला आलाय तर एक लॉंग ऑफ मध्ये फिल्डर जरूर पाहायला मिळेल. एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक कव्हर मध्ये शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते. त्यानंतर अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक शॉट थर्ड मॅन मध्ये एक शॉट फाईन लेग मध्ये आणि त्यानंतर एक जर पाहायला गेलं तर शाबाद बाय फिल्डिंग चांगली केली. बॉलला स्टॉप केलं आणि शाबाद बायांना आज बॅटिंग मिळाली नाही. त्याच्यामुळे असं वाटलं की काय फिल्डिंग मध्ये थोडेसे शादाब बायांना बॅटिंग आज मिळाली नाही असं वाटलं की काय आज थोडेसे नाराज असतील. तसंच चित्र पाहायला मिळतंय. बॉल हातामध्ये व्यवस्थित आला नाही. बॅटिंग मिळाली असती तर मात्र बॉल तर कदाचित बॉल अडला गेला असता. आपली देखील चांगला बॉल ड्राईव्ह केला. वाडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु बॉल तोपर्यंत फरार झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. इथे देखील स्ट्रोक चांगला केला. यावेळी बबलूबाई आहेत त्या ठिकाणी आणि इथून मात्र पकडली कॅच. वेल जस्ट त्या ठिकाणी बाळा मिळत आहेत आणि पहिली विकेट येते ती KCC टीमची. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो सुफियान. KCC अदनानबाई नानकर यांच्याकडून कोणती पण टीम जिंकेल त्यांच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहेत. आणि जे पण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या. आणखीन एक स्ट्रोक चांगला खेळला. वाडिश लॉंग ऑनला बॉल आला. फिल्डर आहे त्या ठिकाणी आशिष. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु फेकी थोडीशी वाईट परंतु फरक पडणार नाही. बॅकअपला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचले 9. बनवायचे आहेत 70 टार्गेट. मुद्दजीम
साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं, आपलं देखील सहर्ष स्वागत. KCCचे सपोर्टर रियान सय्यद थोडेसे नाराज असतील, कारण की आज त्यांची टीम थोडीशी निराशाजनक कामगिरी करते. आज आपल्या टीमला ते सपोर्ट करण्यासाठी आलेत, परंतु थोडीशी कामगिरी खराब या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु अजून मॅच संपलेली नाही आहे, मॅच अजून इथून भरपूर बाकी आहे. जर इथून मात्र येणाऱ्या बॅटरने चांगली बॅटिंग केली तर मात्र ही मॅच इथून देखील जिंकू शकतात. इथे स्ट्रोक चांगला खेळलाय, फटका चाललाय वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 15. या ओव्हरमध्ये धाबा आल्या 12. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय गोलंदाज आशिष. स्क्वेअर कट केलाय, फिल्डर आहेत, पकडली आहे कॅच, आणखीन एक विकेट. मात्र 15 विकेट्स आली आहे. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज अरबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत 3 विकेट्स आल्या, 2 मिळवल्या त्या कुरंबा यांनी, 1 मिळवली ती आशिषनी पहिल्याच बॉलवरती. सेकंड स्पेलच्या थोडीशी फिल्डिंगमध्ये आता चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. जास्त वेळ घेतला जातोय. सालिम 11 दामट टीम जरी आपल्या मैदानावरती मॅचेस असतील, आपल्या मॅचेस असतील, तरी देखील नियम हे सर्वांना सारखेच असतील, त्याच्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. इथून देखील आपण पाहताय पडल्यानंतर आतमध्ये आला. आशिषच्या विरोधामध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच झाला. इतका वेगानं तो बॉलिंग, नो बॉल. इथे नो बॉल पाहायला मिळतोय. फिल्डिंग पहा, आणि तेच अंपायरने पाहिल्यानंतर मात्र हा नो बॉल इथून पाहायला मिळतोय. हा नो बॉल आला. जरी डॉट बॉल आला असेल तरी देखील एक धाव तर धावफलकावरती जरूर इथून जोडली जाईल. धावफलक आता जाऊन पोहोचते ते 16 वरती. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. प्रहार तर आता इथून चढवावा लागेल अरबाजला. फ्रीडच्या बॉलवरती एक मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागेल. जे प्रेशर झालंय ते मात्र रिलीज होईल. एक मोफतचा बॉल तुमच्या समोर असणार आहे. इथून चांगला बॉल समोरून रायझिंग केलाय. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळतीये. काही जबरदस्त पेस व्हेरिएशन पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. बुम बुम बुमराह, परंतु त्याची अचूकता देखील आपल्याला तेवढीच पाहायला मिळतीये. बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव या बुमराकडे आहे आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप
शोएब भाई यांनी डायरेक्ट हिट केली आहे. फिल्डर आहेत बॅकअपला आणि तोपर्यंत बाईची एक धाव इथून मात्र धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे आमचे नितेश सर आम्हाला सांगताय 17. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. MTC लाईव्हच्या माध्यमातून, ओम साई लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. याच विभागामध्ये बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करताना MTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप होता, परंतु थोडासा आपटला होता बॉल. पडल्यानंतर उचली घेतली बॉलनं, सरळ निघून गेला शोएब भाई यांच्या हातामध्ये. डॉट बॉल इथून आणखीन एक पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल सातत्यानं राहिलेत खऱ्या अर्थानं KCC नेरळ टीमसाठी. हे डॉट बॉलला खऱ्या अर्थानं कुठेतरी मोठ्या फटक्यांमध्ये परिवर्तित करावा लागेल. मोठे फटके जर आले, थोडीशी सोपी मॅच इथून होताना पाहायला मिळेल, कारण की टार्गेट देखील तुमच्या समोर खूप मोठं आहे. इथून पंच सांगतायत लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. बॅटच्या साह्यानं धावा येत नाही आहेत, परंतु अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा फलकावरती येत आहेत. धावा येवो हेच नेरळ टीमसाठी फार महत्त्वाचं आहे, परंतु या धावा एवढ्या आहेत की सिंगल डबलने आता मात्र काही जमणार नाहीये. मोठे फटके तर मारावेच लागतील. प्रत्येक बॉलवरती एक वेगळी रणनीती आखली जाते चाळी मिळवून दामट टीमकडून. एक रणनीतीनुसार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरलाय दामत 11 हा संघ. इथून देखील पंचांकडे अपील. यस, पंच सांगतात OUT, फलंदाज आउट. अखेर विकेट मिळाली अरबाजची. बुमराला टोक क्रशिंग यॉर्कर होता, अगदी पायावरती जाऊन चेंडू आदळला आणि बरोबर मिडल मध्ये खऱ्या अर्थानं उभा होता आणि पंचांनी खऱ्या अर्थानं ओळखलं. फिरस सर त्या ठिकाणी होते आणि लगेच अगदी आपलं बोट उंचावलं आणि ते आउट आहे हे मात्र घोषित केलं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 18. पहिल्या स्पेलमध्ये बुमरानं धावा दिल्या त्या 3. दुसऱ्या स्पेलमध्ये बुमरानं धावा दिल्यात त्या मात्र अवघ्या 2. विकेट मिळवल्यात त्या 2. चांगली गोलंदाजी. आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. चौथ्या षटकामध्ये अफजाबाई गोलंदाजीसाठी, ज्यानं बॅटिंग तर अप्रतिम केली आहे. फटकेबाजी त्याची अप्रतिम होती, परंतु आता बॉलिंग कशा प्रकारे करेल का त्याच्याच विरोधामध्ये त्या धावा बनवल्या जातील हे देखील आता पाहावं लागेल. शॉर्ट बॉल होता. अपील आणि यस पंच देखील सांगतायत की इथून फलंदाज बाद आहे. पाटला चेंडू स्पर्श झाला आणि तो यष्टीरक्षकाकडे गेला. शोएब भाईनं चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला, कारण की झेल अगदी खाली डीप होत होता आणि त्याच वेळी मात्र जमिनीच्या अगदी जवळून चेंडूला उचललं आणि मात्र हा झेल कॅरी झाला. आणखीन एक अरबाज मैदानाच्या आतमध्ये. एक अरबाज बाद होतोय तर दुसरा अरबाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. दुसरा अरबाज बाद होतोय तर तिसरा अरबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणखीन एक अरबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत विकेट्स आल्या त्या 4. धावा झाल्या त्या 18. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल इथून आपण पाहतो अफजलचा, त्याच्यावरती मिळाली विकेट. आणि आणखीन एक चांगला बॉल. आता लाईन पकडून मात्र गोलंदाजी केली जाते. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर टाकला आणि त्याला अगदी स्लॅश करण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाचा होता, परंतु डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. अफजाची ही रात्र देखील चांगलीच राहिली आहे. याच मैदानावरती डेच्या स्पर्धेमध्ये अफजलने चांगली कामगिरी केली होती. इथे फिंगर रोल केले. फटका तर चांगला केलाय. खुरंबा आहे त्या ठिकाणी. सेफ हँड मध्ये आलाय. बॉल पकडले. कॅच. विकेट क्रमांक या ठिकाणी पाहायला मिळते ती 6 विकेट्स गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या KCC नेरळ टीमनं 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. आणि आता मात्र सलमान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित कर्णधाराचा निर्णय चुकलाय की काय, कारण की टॉस KCC नेरळ टीमनं जिंकला होता. डिसिजन त्यांच्याकडे होता. त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला
आणि विपक्ष टीम सालीम 11 दामट टीमनं एक मोठं टार्गेट सेट केलं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना कुठेतरी आता इथून मात्र पूर्णपणे पाठीमागे राहिले की काय केसीसी नेरळ टीम, असं चित्र आता इथून मात्र अगदी स्पष्ट दिसू लागलंय. धावसंख्या जाऊन पोचले 19. अजूनही जर पाहायला गेलं तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे स्ट्रोक तर चांगलाच खेळलाय, लॉंग ऑनला बॉलला पाठवलाय, शाहिद बायच्या हातामध्ये षटकार. शाहिद भाई आयवा कॅशसाठी पैसे कॅश प्राइज असतं तर जरूर जरूर तुमच्यासाठी होतं, परंतु नेक्स्ट बॉल पासून जरूर असेल. रेडी राहा तुम्ही. 6 धाबा आल्या, 6 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 25 धावा धावफलकावरती. इथून देखील हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल केला, आशिष त्या ठिकाणी पोहोचलाय, प्रयत्न अप्रतिम झाला, बॉल हातातून सटकला आणि सरळ निघालाय तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकारासाठी. प्रयत्न त्याचं देखील चांगलं होतं. अगदी जर पाहायला गेलं तर वाईडिश काऊ कॉर्नर मध्ये होता, तिथून मात्र त्याला धावायचं होतं. तो प्रवास त्यानं कंप्लीट केला होता, परंतु बॉल हातातून निसटला. तिथून आला चौकार, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 29. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि धाबा इथून बनवायच्या आहेत, त्या म्हणजे अगदी 41. 6 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. आता गोलंदाजच फक्त या मॅच मध्ये केसीसी नेरळ टीमला जिंकवून देऊ शकतो, कारण त्यांनी जर का खराब बॉल टाकले, त्याच्यावरती जर का प्रहार झाले तर मात्र ही मॅच केसीसी नेरळ टीम देखील जिंकू शकते. कारण असे कारनामे कित्येकदा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत, त्याच्यामुळं ही मॅच अजूनही संपलेली नाहीये. 6 बॉल 41 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी आपण पाहताय सैफ आलाय, लेफ्टी गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर आतमध्ये आला, त्या ठिकाणी मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः टीमचे कॅप्टन खुरमबाय बॉलला अडवतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. आणि आज खऱ्या अर्थानं सैफ यांच्यावरती विश्वास दर्शवलाय खुरमबाई यांनी शेवटच्या षटकासाठी, आणि त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं या गोलंदाजीची धुरा सोपवली आहे. आणि ते देखील पहिला बॉलवरती एक सिंगल जाव मात्र इथून प्राप्त झाली आहे. चला खुरमबाई, जास्त वेळ घेतला जातोय, चला स्पीडअप करा, अजून मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल होता, परंतु एसटी रक्षक देखील इथे चकमा खातोय. व्हाईट +4, 5 धावा धाव फलकावरती. साहेब मी म्हटलं होतं हे कित्येकदा आपल्याला पाहायला मिळालंय, या मोफतच्या 5 धावा आल्यात आणि या 5 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचतंय, ते म्हणजे अगदी 35 वरती 35. शॉर्ट बॉल आहे, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, सालीमच्या हातामध्ये बॉल, सालीमनं पकडली एक कॅच. इथून आपण पाहता आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. सालीम 11 टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्या सालीमच्या हातामध्ये कॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे अल्ताफ. 9व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजे अल्ताफ. चांगली इनिंग साकारली गेली. हो हो, चांगला स्ट्रोक केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. हे फलंदाज पाठीमागे मग का ठेवण्यात आले, हा देखील प्रश्न आता सर्व प्रेक्षक वर्गाला देखील पडला असेल. कारण की पाठीमागच्या जे फलंदाज आहेत त्यांनी जी फटकेबाजी केली आहे, मग त्याच्यामध्ये अरबाज असेल आणि आता अल्ताफ देखील आपण पाहताय डायरेक्ट हिट करण्याचा संधी, लेकिन परंतु फलंदाज या ठिकाणी पोहोचलाय. बॅटच्या साह्यानं आली सिंगल, सिंगलच्या साह्यानं धाव फलक जाऊन पोहोचलाय 40 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही या ओव्हरमधील जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सोएबच्या लेफ्टी गोलंदाज
यावेळी आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. लेफ्टी गोलंदाज आहे, त्याच्याकडे एक नॅचरल स्विंग आहे आणि तो नॅचरल स्विंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बॉल हरकत करताना अगदी बाहेर आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. इथे विथ द टर्न फटका दमदार आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकला षटकार आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 46. परंतु मॅच जिंकली आहे सालीम 11 दामट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन सालीम 11 दामट टीम, हार्ड लक टीम KCC नेरल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आणि बाकीच्यांनी मैदान लगेच खाली करा. तर आदनान यांच्याकडून सालीम 11 साठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आले पूर्ण टीमसाठी. अफजलसाठी ऑलरेडी आदनान यांच्याकडून ते षटकारासाठी 1000 रुपये तर आहेतच आणि आणखीन 1000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्या दरम्यान सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर जयेशजी डायरे सर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत.